नदीचं धावणं सण. आपण कुठपर्यंत धावायचंय, कुठपर्यंत पळायचंय, कुठपर्यंत साधना करायची आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत, एकदा जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाला, आपले धाव धाव सण. मोक्ष प्राप्त हो असं वाटत असेल, निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, आपलं आवरण गेलं पाहिजे, तर श्रीगुरूंच्या द्वारा आपलं आवरण जातं. श्रीगुरु आपल्याला बोध देतात आणि बोध दिल्या दिल्या आपलं आवरण जातं आणि आवरण केलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त. म्हणून तुम्ही आम्हाला अधिकारी होण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी नाम मार्ग सांगितला, भक्ती मार्ग सांगितला. आणि अधिकारी झाल्याशिवाय जीवनामध्ये अज्ञान जात नाही आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत नाही. अधिकार डिग्रीच नाही चालणार नोकरीला, शक्य आहे का? अधिकार पाहिजे. अधिकार प्राप्त झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही. अधिकार प्राप्त होण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी तुम्हाला आम्हाला राजमार्ग सांगितला, केला राज्यभार चांगलेचा, भक्ती मार्ग सांगितला. मग महाराज भक्तीमध्ये रमण्याकरता काही साधना आहे का? लय एकांतात बसल्यानंतर आमचं मन लागत नाही, मन इकडे तिकडे भरकटत आमचं. त्या मनाला आकलण्याकरता, मनाला ब्रह्मरस सेवन करण्याकरता, जेणेकरून काही ना काही अशी साधनं पाहिजे का त्याच्यामध्ये आमचं मन रमलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला सांगितलं, मृदंग लावा, टाळ विणा लावा आणि टाळाच्या घोषामध्ये लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. वारकऱ्याची साधना सांगितले, मृदंग, श्रुती आणि टाळ. बाकी नाही बर का, बाकी कोणी काही घ्यायला लागला. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, धावत्या वेळा जगद्गुरु तुकोबाने सांगितलं, मृदंग पाहिजे, विना पाहिजे आणि टाळ पाहिजे, झालं भजन. काहीच लागत नाही बसनाला. विठ्ठल विठ्ठल. त्या भजनामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, शिव ब्रह्मरस आवडीने. इतकं रमायचं भजनामध्ये, तर रमल्यानंतर त्या भजनामध्ये ब्रह्मरस आहे. आमरस वेगळा, ब्रह्मरस वेगळा बरं का. आमरस खाल्ल्यानंतर फक्त खाऊसतरच गोड वाटतं माणसाला, नंतर डबका घेऊन माणसाला गोड वाटत. पण ब्रह्मरस जर माणसाने घेतला तर त्या ब्रह्मरसाचा आनंद स्थिर आहे. तिने पीडा ब्रह्मरस घे काढा, तिने पिढा वारेल. काढा घ्यायचा, काढा घेतला आपण कोरोनाच्या काळामध्ये. तुम्ही नाही घेतला काढा? प्रत्येकानंच घेतला तुळशीच पानाच काढा, ऐक नाही. माणसाला लयच मरणाची भीती आहे. ब्रह्मरस घे काढा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काढा घ्यायचा माणसाला, पण कशाचा? ब्रह्मरसाचा. तिने पिढा वारेल. तिने पिढा वारेल म्हणजे काय हो? आपली जन्म परंपरा संपेल आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. काय करायचं माणसाला जीवनात येऊन?